तर कसं काय मुंबई गाईच, आता एवढ्यातच घरी आलो, टी शर्ट घातला, चेंज केला. पाऊस चांगला पडतोय त्याच्यामुळे बोललो आपल्याला वेळ आहे थोडासा, तर आपण वांगणी स्टेशन जवळ ना एक भागीरथी वॉटरफॉल आहे, तो तुम्हाला मी दाखवतो. कारण की जवळच आहे, तर सहजपणे कोणीही जाऊ शकतं तिकडे. तर चला आपण पुढे जाऊ. काही क्लिप्स पण मी घेतो तिकडे, त्या क्लिप्स वगैरे पण त्याच्यामध्ये ऍड करतो, ते तुम्ही नक्की बघा. मग गाईस, पेट्रोल आपण टाकून घेतलं आता वांगणीच्या पेट्रोल पंपवर ना. आता आपण पुढे जाऊया. गाईस, थोडीशी आपल्याला ना वॉकिंग करावी लागेल इकडनं, आणि थोडं वॉकिंग नंतर जस्ट आपण 5 मिनिटं, जास्तीत जास्त पण नाहीये, तर आपण जाऊ वरी. थोड्या क्लिप पण घेईल मी, क्लिप पण ऍड करेल याच्यामध्ये. 100 वाला रेनकोट घालून काय उपयोग तर नाही, भिजलो तर आहेत, तरी सुद्धा दाखवतो मी. लोक पण आहेत वर, पण येता इथं कचरा वगैरे टाकू नका, पर्यटन स्थळे खराब करू नका, या एन्जॉय करा, व्यवस्थित राहा. कारण की काहीच आपण येतो घरी, कधी माहिती नसतं कुणाच्या, किंवा घरचे वाट बघत असतात आपली. आपण इथे येऊन काय वेगळे हरकत वगैरे काही करू नका, काही ताळे करू नका, जेणेकरून आपल्याला आपल्या जीवाला काही धोका होईल. कामावरनं आलो गाईत, जरा काम होतं बाहेर, घरी आलो, पाऊस तर चालूच होता. जस्ट थोडा नाश्ता वगैरे केला, चेंज केला, टी शर्ट वगैरे टाकलं, आणि लगेच बोललो चला भागीरथी वॉटरफॉल आपण एकदा बघून येऊया. कारण की मी पण आलो नाहीये, लास्ट इयर आलो होतो, पावसाळा सुरू झाल्यापासून अजून आलो नाहीये, तर चला. आणि गाईज, मला कसं रोडवरनं रोडचे जे क्लिप्स आहेत ते रोडचे घेता नाही आले गाडी चालवताना, कारण की मी सोलो आलोय, एकटा येतं गाडी चालू का कॅमेरा पकडू, आपल्याकडे स्टँड वगैरे पण नाहीये ना गाडीला लावलेला अजून, त्यामुळं. तर पब्लिक वरनं येते ते अजून, सांगण्याचीच पब्लिक आहे आपल्या, सांगण्याचीच पब्लिक आहे आपल्या. आपल्या इथलीच आहे गाईत, फक्त चेहऱ्याने बघितलेले आहेत 1-2 त्यातले, बाकी असं पर्सनली ओळखत नाही कोणाला, पण चांगले आहेत बघा, व्यवस्थित येतात, व्यवस्थित आलेत ते लोक. आणि यावेळेस मला कचरा वगैरे कोणी असं प्लास्टिक वगैरे टाकल्याचं दिसत नाही इथं काही जास्त, पण वर बघूया आपण जाऊन. सर्व मॅनेज करावं लागतं काही, स्वतःचे कामं वगैरे करून मग छंदाला वेळ द्यावा लागतो. मिडल क्लास आहेत आपण, डायरेक्टली आपण असं नाही ना करू शकत. हे बघा, आपल्याला दादा भेटलेत, दादा फॅमिली सोबत आलेत वाटतं. दादांचा लहान मुलगा आहे, मुलगी आहे का, मुलगा आहे, मुलगी आहे, फॅमिली सोबत येत आहेत, चांगल्या फॅमिली सोबत आलेलं. पण हे बघा, येणार का, येणार नक्की येणार. डाऊन टू अर्थ विकी, धबधब्याला जाऊन आले, व्हेरी गुड. मजा केली का, कसा आहे धबधबा, मस्त ना. चल बाय. फॅमिली सोबत येत आहे, चांगले काय, फॅमिली सोबत चांगला एन्जॉय होतो. मी बोलत होतो गाईज, आपण डायरेक्टली पूर्ण वेळ तर कंटेंट क्रिएशनला देऊ नाही शकत सध्या तर, कारण की काही रिस्पॉन्सिबिलिटीज पण आहेत आपल्या, आणि राहिलो आपण मिडल क्लास, जर पूर्ण वेळ दिला तर वाटी घ्यावीच लागेल ना हातात. तर काय नाही, आय होप नक्कीच देवाची इच्छा असेल आणि आपली मेहनत जर असेल तर नक्कीच आय होप आपण पुढे जाऊन पूर्ण वेळ कंटेंट क्रिएशन करू. पण बघूया, त्याला काय हरकत नाही, नशिबाची पण साथ लागते, मेहनत तर आपण करूयात. तर गाईज, मी वरती आहे आणि माझ्या पाठीमागे तिकडे वॉटरफॉल आहे, तर मी आहे ना त्या वॉटरफॉलला जाणार आहे, आणि ना मी इकडनं खाली जाणार आहे. बघा इकडनं आहे ना, इकडनं आता खाली जाऊन
मग तिकडे वॉटरफॉलच्या इथे जाणार आहे मी. तर चला मी इकडनं चलतो आता पुढे, खाली पण जातो आणि खाली पण तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो. गाईज हा आहे ना प्रॉपर आता वॉटरफॉल तुम्हाला दाखवतो बघा. आपण वॉटरफॉलच्या जवळच एकदमच, आणि हा हिडन वॉटरफॉल आहे. तुम्हाला याचा प्रॉपर मी व्हिडिओ टाकतोय तो बघा. एकदम जबरदस्त आणि एवढा सुंदर आहे ना. तर गाईज नॉर्मल आहे, काही जास्त ट्रेकिंग पिकिंग काही करायची गरज नाहीये. एकदमच 5 मिनिटाचं वॉकिंग आहे. तुम्हाला रिक्षा सोडाल, तिकडनं थोडं पुढं आले, 5 मिनिटं वर आले, लगेच तुम्हाला हा वॉटरफॉल लागेल. तर नक्की इथे भेट द्या. आणि इथे फक्त प्लास्टिक वगैरेच्या ज्या पिशव्या, प्लास्टिकचं काही असेल बॉटल वगैरे, ते सर्व इथं आणू नका. आणलं तरी वापस आपल्या कॅरी बॅगमध्ये भरून त्याला खाली डस्टबिन वगैरे असेल तिकडे टाका. तर चला आता वॉटरफॉल आपण बघितला, काही क्लिप्स टाकल्यात त्या सुद्धा बघा तुम्ही. आपण भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. काही चूक वगैरे झाली असेल ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की सांगा, कमेंट वगैरे करून, DM करून डायरेक्टली. तर मी नक्की सुधारण्याचा प्रयत्न देखील करेल त्यामध्ये. आणि नवीन काहीतरी बघेल मी, तिकडे जाईल. आणि बरेच असे ब्लॉग आहेत, फक्त ट्रॅव्हलचेच नाही तर अजून काही गोष्टी आहेत माझ्या मनामध्ये, ज्या ज्या मला आवडतात, ज्या माझ्या मनामध्ये गोष्टी आहेत, त्या सर्व मी YouTube मार्फत, माझ्या व्हिडिओ मार्फत इथे टाकत आहे. तर चला, धन्यवाद.